तर कोल्हापुरातील स्वप्नील कुसाळे यांनी कांस्य पदक मिळवल्यामुळे संपूर्ण देश त्याचा विजय साजरा करत आहे। तर फ्रान्समध्ये देखील भारतीय स्वप्नीलच्या विजयाचा जल्लोष करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। ऑलिम्पिक सुरू असलेल्या ठिकाणी देखील स्थित असलेल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन स्वप्नीलच्या मॅचचा रोमांच अनुभवलेला आहे। आणि मराठमोळ्या फ्रान्सवासियांशी बातचीत केली आहे आमच्या विशेष प्रतिनिधी रोहिणी गोसावी यांनी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने इतिहास घडवलेला आहे आणि भारतासाठी त्याने ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे। आणि आता आपण आहोत जो एरिया फ्रेंच राज्यक्रांतीचा ज्यात इतिहास घडलेला आहे त्या बास्तिलमध्ये, आणि इथेच आपले सगळे भारतीय आणि महाराष्ट्रीयन सगळे नागरिक आहेत ते इथे जल्लोष करत होते। जेव्हा स्वप्नीलची मॅच संपली तेव्हापासून यांचा जल्लोष सुरू होता। खूप खूप छान वाटतंय, खूप आनंद, गर्व, अभिमान वाटतोय। ही म्हणल्याप्रमाणे मी इथे खास ऑलिम्पिक बघायला आलेली आहे आणि आपल्याला मिळणारी पदकं ती पाहून खूप म्हणजे मला खूपच छान वाटतंय। त्याच्या आईवडिलांनी घेतलेले कष्ट, चिकाटी, त्याची चिकाटी रंगात आली आहे आणि त्याला छान ब्रॉन्झ मेडल मिळालंय। खूपच थ्रिलिंग मॅच होती, मजा आली एकदम। आणि जेव्हा कळलं की अरे आपल्याला भेटलाय ब्रॉन्झ मेडल, तेव्हा खूप मजा आली एकदम, खूप आनंदित झालो आम्ही सगळे। आणि अजून भरपूर मॅचेस होणार आहेत आपल्या महाराष्ट्रीयन खेळाडूंचे। चिराग शेट्टी जो की आता लाईव्ह मॅच सुरूच आहे, आणि अविनाश साबळे पण। तर आम्ही एवढ्या पॅरिसमध्ये असून एवढ्या जवळ आहोत, तर आम्ही एवढ्या जवळकीने ते सगळं बघतोय, तर खूप म्हणजे मजा येते। वी आर लिव्हिंग द मोमेंट। स्वप्नील कडून बघताना खरंच खूप जास्त एक्साइटमेंट होती, कारण काय त्याचे खूप सारे मॅचेस बघितलेत। वर्ल्ड कपमध्ये त्याचा परफॉर्मन्स, एशिया गेम्स आणि कॉमनवेल्थमध्ये अफलातून त्यांनी परफॉर्मन्स केलेला आहे। पण ऑलिम्पिक इज लाईक द बेन सेटर, सो इकडून एक्सपेक्टेशन्स होते। आणि ज्या पद्धतीने तो खेळत होता, जी स्टॅबिलिटी, एमिंग आणि एक्सलन्स, ते खरंच खूप जास्त प्रेरणादायक आहे। महाराष्ट्रीयन जे आहे ते अशा पद्धतीने इथे जल्लोष करतायत आणि अजूनही हा संपलेला नाहीये, खरं तर हे सुरुवात झाली आहे। तर हा सगळा जल्लोष आपल्याला इथे अशा पद्धतीने बघायला मिळतोय। रोहिणी गोसावी, झी 24 तास, पॅरिस।